मॅच आता कोणाच्या मनासारखी असेल हे पाहावं लागेल, त्यामुळे या मॅच ती रंगत आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता येते. फिल्डिंगची सजावट झाली का? ओके. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. एका बाजूला काळेश्वर योद्धासने एक सामना जिंकला आणि हा संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. सावली टायगरने एक सामना गमावला आणि हा संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये असेल. पण जेवणाचं कोणी बाकी असेल तर व्यासपीठावरतून आपण ते जेवण स्वीकारावं अशी विनंती आहे. याची पण नोंद घ्या. जेवणाचे पॅकेट्स हे मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि आपण जेवायचं जर बाकी राहिलं असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन त्या जेवणाचा पण आस्वाद घ्यावा अशी विनंती आहे. सर्व खेळाडूंना या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेचं असणारे नियोजन आहे ज्यामध्ये सर्व खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीग मॅचला सुरुवात. सामना क्रमांक 6. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अनिकेत चिकणे, सोबतीला उमेश चिकणे, गांजेगावची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकासाठी मॅन फ्रॉम वागदरे अमर शेलार, अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल अनिकेत शेलार साठी तिकट बाउन्सर टाकलेला आहे. काय बॉल टाकला, पहिलाच बॉल प्रभावशाली होता, कुटप्प्याचा होता. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अर्धशतक, विकेट, चौकार, षटकार, हॅट्रिक साठी ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला याही वर्षी विशेष सहकार्य लाभलेलं आहे ना, त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. क्लासिक डेंटल लॅबचे सर्व दिलीप दादा जाधव यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दादा आपलं स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. आपण जे या क्रिकेट स्पर्धेत सहकार्य केलेलं आहे बहुमूल्य आहे आणि ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेला अर्धशतक, हॅट्रिक विकेट, हॅट्रिक चौकार आणि हॅट्रिक षटकार यासाठी विशेष सहकार्यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे असे क्लासिक डेंटल लॅबचे दिलीप दादा जाधव यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती या. दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर पाबळ पॅन्थरचे टीम ओनर योगेश दादा दुंदळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दादा आपले स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आणि या सर्व मंडळींना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं अशी विनंती आहे. मैदानाच्या आतमध्ये आज अनिकेत चिकणे मोठ्या फटक्यांसाठी झगडतात. अनिकेत चिकणे तो खेळाडू आहे ज्यांनी या स्पर्धेमधला एक मालिकावीराचा पुरस्कार आपल्या नावी केला आणि हो बिग विकेट गॉन अमर शेलार यांनी तो कारनामा केला आणि गांजे गावच्या ऑलराऊंडर खेळाडू अनिकेत चिकणे यांना माघारी पाठवलं. काय बॉल टाकला, या मॅचची गोल्डन विकेट. अनिकेत चिकणे यांनी सांगितलं की टॉस आमच्या मनासारखाच आहे, आम्ही चांगली बॅटिंग करू, परंतु अमर शेलार यांचा भेदक मारा, ओ परफेक्ट यॉर्करचा केला वार आणि केली अमर शेलार यांनी फलंदाजाची शिकार. काय बॉल टाकला, ड्रीम बॉल. अमर शेलार पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार यांनीच आपल्या नावी केला. तेच वागदरे गावचे अमर शेलार भेदक गोलंदाजी करतायत. आता 3 वरती 1 अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आहे. त्याचबरोबर सचिन दादा रवले यांच्या माध्यमातून अमर शेलार यांच्या विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. काय बॉल टाकला, ड्रीम बॉल. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं की हा बॉल मला क्रिकेटमध्ये हाताळायचा आहे आणि तो अमर शेलार यांनी हाताळला. परंतु बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये अमित चिकणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये. आज चांगला खेळ करावा लागेल. विवंचनेमध्ये हा संघ अडकलेला आहे. बाईटच्या माध्यमातून सिंगल धाव, थोडीशी डगमग सुरुवात झालेली आहे. बॅटिंग करताना टीम जावली टायगर या टीमची डुआ डायची मॅच आहे. इथे ऑन साइडला खेळलेला बॉल सिंगल धावेवालच्या पाठीमागे मिळतीये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. टीम काळेश्वरी योद्धासाठी यशस्वी षटक म्हणावं लागेल. अवघे या ओव्हरमध्ये 5 धावा देत अमर शेलार यांनी गडी गारद केला. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये अमर शेलार यांनी चांगली सुरुवात करून दिली. म्हणजे अगदी स्वप्नवत सुरुवात काय असते ना याचा प्रत्यय या ओव्हरमध्ये आला. ड्रीम स्टार्ट
गोलंदाजी करताना अमर शल्लर यांनी टीमला करून दिली. गोलंदाजी मार्गवरती आता केलाय बदल, परंतु बॅटिंग मध्ये आपण चर्चा करणं फार गरजेचं आहे. बॅटिंग बद्दलही बोलावं लागेल, कारण ज्या प्रकारची बॅटिंग सध्या सुरू आहे, संयमाची बॅटिंग सुरू आहे, विकेटची पतचढ झालेली आहे, त्याच्यामुळे डाव सावरावा लागेल. डाव सावरताना धावा कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्या धावा इथे गोळा कराव्या लागतील. सिंगल डबल याच्यावरती खास करून कॉन्सन्ट्रेशन इथे करावं लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पार्टनरशिप जर इथे बिल्ड झाली तर निश्चित धावसंख्या 50 ते 60 पार निश्चित जाईल. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन होत आहे, जावली एक्सप्रेस या नावाने ज्यांनी जावली तालुक्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला, करंजे गावचे निलेश बिल्लारे अर्थात एनबीएनचं आगमन होत आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. जावली तालुक्याचा गोलंदाजीमध्ये असणारा वेग आणि जावली एक्सप्रेस या नावाने ज्यांनी आपली नावलौकिकता या तालुक्यामध्ये केली ना, असे करंजे गावचे निलेश बिल्लारे एनबीएनच्या ठिकाणी आगमन आपले स्वागत आहे. परंतु एका बाजूला हा एक युवा खेळाडू आदित्य दुधाने, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, उजव्या स्ट्रीटच्या बाहेर, हे युवा टॅलेंट आहे जावली तालुक्यातला आणि आदित्य दुधानेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ज्या प्रकारच्या अलीकडच्या स्पर्धेमध्ये त्याने गोलंदाजी केलेली आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट असताना आपल्या खेळाची छाप सोडली आहे. परंतु बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतो अमित चिकणे, उमेश चिकणे या जोडीकडे क्षमता आहे आणि आता त्या क्षमतेप्रमाणे त्यांना बॅटिंग करावी लागेल. पहिल्यांदा स्ट्रोक साठी गेले, नंतर थोडासा पॉज घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रोक साठी गेले. त्याचबरोबर श्री साई स्पोर्ट्स घनसोलीचे जयेश दादा गावडे यांचं आगमन आहे. त्याचबरोबर स्वराज मामुलकर या ठिकाणी आपले स्वागत आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. हो, चांगलीच गोलंदाजी केली आदित्य दुधाने यांनी, बॉल डॉट टाकलाय. परंतु एका बाजूला रणनीत्या गेम प्लॅन इथे आखावा लागेल अमित चिकणे आणि उमेश चिकणे यांना. या जोडीमध्ये ताळमेळ चांगला आहे, म्हणजे अंडरस्टँडिंग चांगलं आहे. चांगली बॅटिंग जर या मॅच मध्ये झाली तर निश्चित 60 पार जाता येईल. बॉल टप्पा पडल्यानंतर डॉट आलेला आहे. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. धावसंख्येचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे. 4 बॉलचा खेळ संपला, अवघ्या 6 धावा आलेल्या आहेत. मोठ्या विवंचनेमध्ये संघ अडकलेला आहे, त्याच्यामधून संघाला बाहेर काढावा लागेल फलंदाजांना. हो, शरीरापासून दूर ठेवलेला आहे, ताकासूर लावूच दिला नाही, बॉल डॉट टाकलाय. 5 संकट टाळणं हे माणसाच्या हातामध्ये आहे का नाही, परंतु त्या संकटाचा सामना करणं हे माणसाच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे आता या संकटाचा इथे सामना करावा लागेल. परिस्थितीला तुम्हाला शरण जाऊन चालत नाही, तर त्या परिस्थितीवरती तुम्हाला मात करावी लागते आणि तेच काम आता अमित चिकणे यांना करावं लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, हाई बॉल डॉट आलाय. एकूण 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. आदित्य दुधाने यांनी या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. काय गोलंदाजी केली युवा खेळाडूने. आधुनिक काळामध्ये युवाची हवा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये एक नाव जोडले आपण आदित्य दुधाने या नावाचं. काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी. आणि पहा वक्रतुंड क्रिक लाईव्हने त्यांनाच टिपलेला आहे, कारण खेळ त्यांनी चांगलाच केलाय. सचिन दादा रवले यांच्या माध्यमातून आदित्य दुधाने यांच्या गोलंदाजीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 धावा झालेल्या आहेत. चला, टीम मीटिंग घेऊ नका, फिल्डिंग लावा, सजावट करा लगेचच. काळेश्वर योद्धाच 6 वरती 1 जावली टायगर प्रमाणे या टीमला फाईट करावी लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. या मॅच मध्ये काळ कसोटीचा आहे, परंतु कसोटीला नेहमी आयुष्यामध्ये सांगत राहा की वारसा हा संघर्षाचा आहे आणि तो संघर्ष जावली टायगरला इथे करावा लागेल. असंही म्हणतात ना की संघर्षातून नव्याचा जन्म होतो. या मॅच मध्ये धावांचा होईल का, धावा फार महत्वाच्या आहेत. धावा जर आल्या तरच मात्र या मॅचला मजा येईल.
निरंजन नानावडे सारखा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आला. काळेश्वर योद्धा चला. बॉलर कोण आहे नवीन? बदलला ना नवीन बॉलर कोण आहे? हो बदलला. आता कोण आउट अमितला हे केला रिटायर आउट. अमित चिकणे रिटायर्ड हर्ट आउट होत आहेत. आणि नवीन कोण आहे? आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत कोकरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. यावेळेला बॉल हवेत पाठीमागच्या बाजूला. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव इथे प्राप्त होईल. धावांसाठी झगडावं लागतं, आज लढावं लागतं. निश्चित इथे धावा बनवाव्या लागतील, चांगले फटके खेळावे लागतील. उमेश चिकणे यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. पण क्रिकेटच्या खेळाचं कौशल्य प्रत्येकाकडे आहे आणि त्या कौशल्याचं तुम्हाला आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. उमेश चिकणे पुन्हा तयार. आठव्या बॅटने ऑन साइडला बॉल खेळला. गॅप मध्ये जाईल का? शतरक्षक वेगाने आले. एका हाताने बॉलला स्टॉप केलं. सिंगलच मिळाली. फटका चांगला खेळला होता. ज्यावेळेस एखादा बॉल तुम्ही बॅटच्या अगदी मधोमध घेता तुमचं मनोबल वाढतं आणि तो मनोबल वाढवणारा फटका होता. धाव जरी एक मिळाला बॉलच्या पाठीमागे परंतु मनोबल वाढवणारा हा फटका होता. आता स्ट्रायकरला भरत कोकरे सारखा एक ऑलराऊंडर खेळाडू स्ट्रायकरला बॅटिंग साठी येतोय. क्षमता याही खेळाडूकडे चांगली. उजव्या स्टिचच्या बाहेर ठेवलेला बॉल अंपायर वाईड. शरीरापासून बॉल दूर ठेवला आणि हाच बॉल पुन्हा टाकावा लागेल. भरत कोकरे आज आपल्या नावाचा जलवा भरत कोकरे यांना इथे दाखवावा लागेल. भरत कोकरे म्हटलं की ऑलराऊंडर खेळाडू, आज बॅटिंग चांगली करावी लागेल. टॅप केलाय. समोरच्या बाजूला लॉंग ऑफ परतून खेळाडू वेगाने येतील. एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे चाललेला असं म्हणतात. थेंबे थेंबे तळे साठे आणि इथे आता त्या प्रकारची बॅटिंग सुरू आहे. परंतु इथे बॅटिंग करताना नदी किंवा समुद्र उभा करावा लागेल, कारण समोरच्या बाजूला टीम आहे. ज्या टीमची आपण चर्चा करतो, ज्याने एक सामना जिंकलाय, काळेश्वर योद्धाच आहे. त्यांच्या विरुद्ध जर फाईट करायची आहे तर धावा इथे कुटाव्या लागतील. इथे काय झालेलं आहे? बॉल डॉट आलाय. धाव मिळणार नाही. बॉलच्या पाठीमागे बॉल राईज झाला. टप्पा पडल्यानंतर चांगली गोलंदाजी निरंजन धनावडे हाही खेळाडू करतोय. युवाने चांगली गोलंदाजी केली, खास करून अमर शेलार यांचं पहिलं षटक. यावेळेला रडार मध्ये बॉल मिळाला. मोका दिला या बॉलवरती उमेश चिकणे यांनी ठोका. बॉल सीमारेषा पार. षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट या बॉलवरती केला प्रहार. बॉल करतोय हवाई संचार आणि केला आपल्या नावाचा उमेश चिकणे यांनी प्रचार. बॉल सीमारेषा पार. शेवटचे 2 बॉल. ओके, शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि तो इथे टाकण्यात आलाय. सिंगल धाव मिळेल. आता 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हर मध्ये बॅटिंग करताना बनवलेले आहेत जावली टायगर या टीमने धावा 17. 1 गडी बाद. 17 वरती 1. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये इथून पुढे जर 30 धावा जरी आल्या तरी 50 पार टीम जावली टायगरला जाता येईल. आणि जर 50 पार जर हा संघ गेला तर आपण पाठीमागचे काही सामने जर पाहिले तर काही संघांनी शेवटच्या ओव्हर पर्यंत फाईट दिली 50 पार मध्ये. परंतु 50च्या अलीकडे जर धावसंख्या राहिली तर मात्र गोलंदाजांना तारेवरची कसरतच करावी लागेल. चला खेळाला स्पीडअप देऊया का आपण काळेश्वर योद्धाच. आता गोलंदाजी मार्गावरती एक युवा गोलंदाज मालचुंडी गावचा वेदांत रवले आलाय. लेदर बॉलचे धडे गिरवणारा खेळाडू गोलंदाजी मार्गावरती उभा राहिलाय. वेदांत रवले यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये खेळ गोलंदाजीमध्ये अफलातून केला. असा खेळाडू तयार. ओ लेन बॉल टाकला, त्याला पिक करू शकले नाही. कमी वयामध्ये या खेळाडूने असं काय कौशल्य आत्मसात केलंय ना गोलंदाजीचं, त्याचं चांगलं सादरीकरण केलंय. नाव आहे वेदांत रवले. ओ यॉर्कर टाकलाय. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा. 2 बॉल तर या खेळाडूचे वाकाडण्याजोगे आहेत. क्रिकेटमध्ये तुमच्या वयाला, उंचीला, वजनाला महत्व नसतं. क्रिकेटमध्ये तुमच्या कौशल्याला महत्व असतं.
आणि त्याच कौशल्याचं सादरीकरण आता भरत कोकरे यांनाही करावं लागेल. ओ वेदांत रवले काय गोलंदाजी केली आहे. असं म्हणतात आधुनिक काळ हा इव्हानचा आहे आणि त्या इव्हानची हवा पाहायला मिळते. एक डिक्लेअर आला काय? तीन बॉल झाले, एकच झाली, तीन झाले. लेग पाहिजे. शेवटचे 3 बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. फिक्स सायकलिंगला केलेली आहे. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. परंतु वेदांत रवले यांचं यासाठी कौतुक करावं लागेल ना की त्यांनी एकही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. कारण 2 अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना या अनुभवी फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम या खेळाडूने केलं. बॅट्समन तयार. उमेश चिकने एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला. आता हा बॉल पाठवला ऑन साइडला सीमारेषेच्या पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधला मेळ आणि या बॉलवरती उमेश चिकने यांनी केला चांगला खेळ. बॉल सीमारेषा पार. षटकार. अशाच प्रकारची बॅटिंग इथे करावी लागेल. धावा येणं फार महत्वाचं होतं आणि त्याच वेळेस मात्र आलेला एक महत्वाचा षटकार मच नीडेड आहे. याच प्रकारची बॅटिंग. चला मॅच क्रमांक 7च्या टॉस साठी या. काळेश्वरी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळेल येणार वॉरियर्स. ओके मॅच क्रमांक 7 टॉस साठी रिपोर्टिंग करा. ऑन साइडला सिंगल प्राप्त होते. एकूण आतापर्यंत या ओव्हरमध्ये 27 धावा धावफलकावरती येत आहेत. एकूण 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. टॉस साठी आपण पुन्हा एकदा लक्ष वेधून घेऊया. काळेश्वरी 11 आणि त्यांच्या विरुद्ध NR वॉरियर्स. आपण रिपोर्टिंग करा. ओके आलेलं. ओके ओके त्यांचं आपण स्वागत करूया आणि आपण वेळेमध्ये आलेला आहात यासाठी संदेश पवार आणि अभि शिंदे यांचं कौतुक करूया कारण आपण वेळेमध्ये आलेला आहात. कारण आतापर्यंत आपण टॉस मध्ये जेव्हा जेव्हा गेलो त्यावेळेस इनिंग ब्रेक झाल्यानंतर कॅप्टन आले होते. परंतु हे 2 कॅप्टन असे आहेत ना की ते अगदी 1 ओव्हर संपण्याच्या अगोदर आलेले आहेत. म्हणजे ही जी काही खेळाची शिस्त आहे ना ही खेळाडूंना मोठे करतं आणि तेच काम या 2 खेळाडूंनी केलेलं आहे. एखादा खेळाडू ज्यावेळेस मोठा होतो ना त्यावेळेस त्याने जे आपल्या अंगी जे नियमांची शिस्त बाळगलेली ही गोष्ट फार महत्वाची असते. समोर लॉंग ऑनला पकडले कॅच. विकेटचं पतन. खेळाडू बाद. आयुष शिंगटे गोलंदाजी मार्गावर त्याला आयवा आणि व्हेरी फर्स्ट बॉल इथे महत्वाची विकेट टिपलेली आहे. आणि उमेश चिकने ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती 18 धावा बनवून असा खेळाडू माघारी चाललाय. या खेळाडूचं मैदानाच्या आत थांबणं फार महत्वाचं होतं परंतु बॅटवरती हा बॉल चांगल्या प्रकारे घेता आला नाही आणि अंतिम षटक म्हटलं की मोठ्या फटक्यांचं धाडस तुम्हाला करावं लागतं आणि ते करताना विकेट जाण्याची शक्यताही नाकारता येऊ शकत नाही. आणि त्या विकेटचं इथे पतन झालं. भरत कोकरे आहेत मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये कोणाला पाठवलं जाईल त्यांच्या सोबतीला. चला बॅटर धावत चला कारण तुम्हाला स्ट्राईक करायचं आहे. धावसंख्या 27 आहे. 5 बॉल मध्ये इथून पुढे आणखीन 15 धावा जरी आल्या 15 धावा आल्या तर निश्चित या मॅच मध्ये 40 पार जाता येईल. त्याचबरोबर चोरांबे गावचे क्रिकेटर उनीत सकपाळ यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. एक युवा ऑलराऊंडर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. नाव काय आहे? 2 धावा आलेल्या आहेत. यावेळेला हा फटका धावा किती मिळवून देईल. ओ सीमारेषेलगत प्रयत्न फसले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लेट आला परंतु फटका थेट आला. आणि बॉल घेतोय बाउंड्री लाईनची भेट. पुन्हा एकदा पहा हा फटका लोअर फुल टॉसला योग्य न्याय दिला. लेट आला परंतु थेट आला. शिवम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी
आणि त्याच्या बॅटमधून आलेले स्ट्रोक, आलेल्या धावा आणि त्याच्याही विकेटचं पतन होत आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज आता माघारी जात आहेत आणि त्याचं कारण आहे गोलंदाजांनी केली चांगली गोलंदाजी. 35 धावा धावफलकावरती येते. 35. शेवटच्या अजून काही बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. चैतन्य मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंटर झालेले आहेत. हो, यावेळेला फटका समोर खेळलेला आहे. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. मोठे फटके फार गरजेचे आहेत. आपण जे चर्चा करतोय शेवटचा बॉल आता बाकी आहे. टार्गेट सेट करणं 36 धावा चरटासाठी या काळेश्वरी श्री काळेश्वरी 11 आणि येणार वॉरियर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं कौतुक यासाठी करावं लागेल. वेळेच्या अगोदर हे दोन्ही कॅप्टन या मुख्य व्यासपीठासमोर आलेले आहेत. ओ, शेवटचा बॉल, यष्टांचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना जावली टायगरने बनवल्या धावा 36 आणि आता काळेश्वरी योद्धाजला बनवायच्या आहेत धावा 37. शेवटच्या बॉलवरती फलंदाज क्लीन बोल्ड. आपण करूया टॉस आणि टॉस मध्ये श्री काळेश्वरी 11 विरुद्ध एनआर वॉरियर्स असा होईल टॉस. आणि पुन्हा एकदा आपण वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आवाज आहे तुषार जांभळे सरांचा. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया. काळेश्वरी 11 आणि एनआर वॉरियर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन टॉससाठी या. खरं तर दोन्ही टीमचे कॅप्टन अक्षरशः प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अगदी वेळेवरती उपस्थित आहेत. प्रथम त्यांचं स्वागत करूया आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन. आबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. दोन्ही टीमच्या माध्यमातून खरं तर टॉस केला जातोय. एका बाजूला टीम आहे काळेश्वरी 11 त्यांच्या विरुद्ध एनआर वॉरियर्स. या दोन टीमच्या दरम्यान कॉल कोण देणार? एनआर वॉरियर्स या टीमचे कॅप्टन कॉल करतील. छापा असा कॉल केलेला आहे परंतु काटा हा असा कॉल आलेला आहे. टॉस जिंकलाय श्री काळेश्वरी 11 या टीमने. टॉस जिंकलाय, अभिनंदन. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहात. पाठीमागचा सामना तुम्ही गमावलेला आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये काही चुका झाल्या तर सुधारण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच नक्कीच. आमचा स्कोअर कमी झालेला होता. आम्ही आता 70 पर्यंत मारायचा प्रयत्न करू. टीम मध्ये काय चेंजेस? हा, एक चेंजेस करायचा. एक 14 प्लेयर दिले, सगळ्यांना यूजच करायचा. एक प्लेयर चेंजेस करू. पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चितपणे कराल. 1 ते 2 खेळाडू बदलण्याचा प्रयत्न देखील कराल. परंतु या संपूर्ण स्पर्धेबद्दल 2 शब्द काय सांगाल? स्पर्धा तर खूप छान असते. नवीन नवीन पोरांना प्लॅटफॉर्म भेटतो, की संधी भेटते. जावळीतल्या आपल्या दक्षिण जावळीतल्या पोरांना नवीन नवीन चेहरे उभारतात. आमचा पियुष पण इथनंच वर आलेला आहे. असे खूप प्लेयर येतात वरती दिसतात, फोकस होतात. थँक्यू सो मच. आपण जाऊया एनआर वॉरियर्स या टीमच्या कॅप्टनकडे. पियुष, पाठीमागच्या मॅच मध्ये खरं तर सलामीची जोडी ढासळली आणि तिथूनच धावपलकावरती धावा कमी लागल्या आणि त्याचाच फायदा प्रतिस्पर्धी संघाने उचलला. परंतु या मॅच मध्ये काय रणनीती असेल, काय गेम प्लॅन असेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही दोघं पण विकेटवर थांबण्याचा प्रयत्न करू. अभि शिंदेकडून काय अपेक्षा असतील का या मॅच मध्ये? एक 50 पाहिजे त्याची. अर्धशतक झळकवण्याचा प्रयत्न करेल तो आणि त्याचीच अपेक्षा तुम्हाला देखील असेल. परंतु खरं तर पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न कराल आणि टीम चेंज मध्ये काय बदल असतील का? हा, 1-2 प्लेयर चेंज करेन आणि आता 100% देऊ. ही डू ऑर डाय मॅच आहे आमच्यासाठी. तर करूया मरोची लढाई आहे आणि खरं तर दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग बद्दल काय सांगशील? कारण युवा खेळाडू अक्षरशः चमकताना देखील पाहायला मिळतात. तू देखील युवा खेळाडू आहेस. बॉलिंग तुझी पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली झाली. काय सांगशील 2 शब्द युवा खेळाडूंसाठी? सगळे युवा खेळाडू चांगलेच खेळतात, असेच चांगले खेळतील. थँक्यू सो मच. तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे श्री काळेश्वरी 11 या टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय एनआर वॉरियर्स या टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार. तुर्तास धन्यवाद.
चला मॅचच्या सुरुवात करा आपण अशी विनंती आहे. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला टॉसमध्ये तुषार जांभळे सरांना आपण ऐकत आहोत. आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण ऐकत आहोत कॉमेंट्री बॉक्समधून. सत्र क्रमांक 2 ला होईल सुरुवात आणि खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये आता लक्ष या मॅचमध्ये 30 बॉल 37 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आहे आणि या मॅचच्या सुरुवात होत आहे. मॅचच्या सुरुवात आकाश सुर्वे, दुसऱ्या बाजूला अनिकेत चिकणे. गांजे पंचक्रोशीतील खेळाडू एकामेकासमोर. पहिला बॉल अकूट टप्प्याचा टाकला. अनिकेत चिकणे यांना बॅटिंग मध्ये मोठा खेळ करताच आलेला नाहीये. आता जे काय करायचं आहे ते गोलंदाजीमध्ये करावं लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे, डू ऑर डाय. त्याच्यामुळे जिंकणं हा एकमेव पर्याय. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. आकाश सुर्वे यांना बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय, पायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत, हालूच दिलं नाही जागेवरतून. असे बॉल टाकलेत. 2 बॉल डॉट. अनिकेत चिकणे चांगली गोलंदाजी. ऑन साइडला वळवला बॉल. या बॉलची कहाणी आकाश सुर्वे यांचा फटका आहे तुफानी. आकाश सुर्वे पाठीमागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आणि या मॅच मध्ये तिसऱ्याच बॉल वरती आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे गरकन गिरकी घेत. अनिकेत चिकणे यांना विकेटसाठी जावं लागेल. कमी धावसंख्येची मॅच आहे. ओ वेग 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 आणि वेग. बाईच्या माध्यमातून सिंगल. 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल. गोलंदाजी खेळपट्टी म्हटलं की वेगवान आहे आणि या बॉलने टप्पा पडल्यानंतर काय वेग धारण केलाय. अनिकेत चिकणे यांच्याकडे वेग आहे आणि त्या वेगावरती अनिकेत चिकणे स्वार होतात. गांजे गावचे एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांच्या नावाची दखल घ्यावी लागते. कमी गतीचा परफेक्ट यॉर्कर. स्लोअर वन देखील यॉर्कर टाकला जाऊ शकतो हे या बॉलच्या पाठीमागे दाखवलं अनिकेत चिकणे यांनी. वॉटर बॉल. काय बॉल टाकलाय. कमी गतीचा यॉर्कर. फिंगर रोल केले आणि पहा पायांमध्ये टाकलेला यॉर्कर बॉल. डॉट. आता वेग शरीरापासून दूर. अंपायर कॉल इट्स वाईड. गणेश बाविस्कर सर या ठिकाणी सांगतायत की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. प्रयत्न आज होता की वाईड लाईनला पकडून हा बॉल टाकायचा. फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा तो पुन्हा एकदा यॉर्कर. जबरदस्त यॉर्कर होता. ऑन साइडला हाई बॉल निघाला. आता सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. एक मोठा टोला मैदानाच्या आतमध्ये आकाश सुर्वे यांच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये बॅटिंग करताना आकाश सुर्वे यांनी 2 मोठे फटके खेळलेले आहेत. हाय फटका ऑन साइडलाच खेळलाय आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. जावली टायगरला इथे काय करावं लागेल. डॉट बॉलचं रेशो वाढवावं लागेल आणि किंबहुना डॉट बॉल टाकावे लागते. आणि हो ते काम करण्यासाठी बोलवलंय भरत कोकरे यांना. हा खेळाडू ते काम प्रखरतेने करू शकतो. आता करून दाखवावं लागेल. परंतु समोरच्या बाजूला वागदरे गावचे अनुभवी खेळाडू अमर शिलार त्यांचं नाव. स्ट्रायकरला तयार. ऑन साइडला आल्या पावली. फटका खेचलाय आणि हा बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आपल्या स्टाईलने आपला पॅटर्न आहे हटके. आपण ज्यावेळेस स्ट्राईक वरती येतो ना त्यावेळेस मारतो मोठे फटके. वागदर गावचे अमर शेलार या बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. भरत कोखरे यांना आता ते काम करावं लागेल. पा तुम्ही पाठीमागे काय केलं पाठीमागे लक्षात ठेवतात. तुम्ही आज काय करताय याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं. वेगळा स्ट्रोक, वेगळ्या धाडणीचा फटका. बॅडमिंटन स्टाईलने बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. अनोखा आहे अंदाज माझा. असाच काहीच सांगितल्या बॉलच्या पाठीमागे आणि फटका खेळला. अनोख्या अंदाजामध्ये खेळलेला फटका सीमा रेषेच्या पलीकडे. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. अमर शेलार टिपिकल फटका. हे मोठे फटके जर टीम जावळी टायगरने रोखले तर निश्चित हा संघ मॅच मध्ये येईल.
मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचुंडी संतोष दादा यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलेलं आहे. जे षटकार मारले त्यासाठी 251 आणि इथून पुढे जे मारले जातील त्यासाठी 251. क्या बात आहे. परंतु एका बाजूला भरत कोकरे यांचा जलवा सुरू झाला का तर हो ऑन साईडला वेळीच्या चुकता साधता आलेला नाही अमर शेलार यांना. भरत कोकरे यांच्याकडे बरेचसा अनुभव गाठीशी आहे. कुसुंबी गाव किंवा कुसुंबी मोऱ्याचं क्रिकेट त्यांनी चांगल्या प्रकारे खेळलेलं आहे. धावसंख्या एकूण धावफलकावरती 28. आता 21 बॉल 9 म्हणजे फार मोठा फरक झाला या मॅच मध्ये. परंतु इथे लढावं लागेल कारण लढणं हाच एकमेव पर्याय उरलेला आहे. जय पराजय या नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु या परिस्थितीमध्ये तुम्हाला लढावं लागेल. कधी तुम्हाला विजय मिळेल कधी तुम्हाला पराजय मिळेल. परंतु लढता लढता संघर्ष करता करता एक दिवस असा येतो की तुम्हाला विजय मिळतो आणि त्यासाठी तुम्हाला करावा लागतो तो प्रयत्न. कारण प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही परंतु प्रत्येक यशाचं कारण मित्रांनो प्रयत्न असो. आयुष्य असो किंवा क्रिकेट शेवटपर्यंत कधी प्रयत्न सोडू नका. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे पुल पॉवरफुल होता आणि बॉल होतोय आता सीमारेषेच्या पलीकडे गुल. आणखीन एक षटकार. आकाश सुर्वे यांची तडाखे बंद फलंदाजी विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळून केला आणि अवघ्या आता 2 धावेंची गरज आहे. स्कोर संकेत ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. 12वा खेळाडू कसा असावा त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे संकेतकडे नेहमीच पाहावं लागतं. शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरचा 35 धावा झाल्या. चला रेडी राहा लगेच. आणि इथे या बॉलच्या पाठीमागे शेवटचा बॉल सिंगल एक धाव आलेली आहे. एका धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. स्कोर इज लेवल. आता येणारे 18 बॉल आणि अवघ्या एका धावेची गरज आहे. हा सामना मोठ्या फरकाने काळेश्वरी योद्धास या टीमने आपल्या बाजूला झुकवला आणि बॉलिंग अटॅक मध्ये आता सामना संपला. झटपट पटापट आपल्या स्टाईलने सामना संपवून टाकला. अमर शिलर यांनी विजयाचा कळस रवणारा फटका खेळला.